उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकण परिसरातील पाहणी दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडून MIDCची पाहणी होते। एकनाथ शिंदे आज चाकणमध्ये दाखल झाले असून ते रस्ते आणि खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करतायत। उद्योजक तसंच चाकण वाहतूक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्येवर उपाययोजनाचा आढावा देखील एकनाथ शिंदे घेत आहेत। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले जात आहेत। तुषार, चाकणच्या रस्त्याच्या बाबत अगोदर मुख्यमंत्री, त्यानंतर उद्योगमंत्री आणि आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री हे देखील चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय अपडेट? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्वात आधी चाकणची जी दयनीय परिस्थिती आहे ती पुढारी न्यूजने दाखवली होती। त्यानंतर प्रशासनाला जाग आली, उद्योग मंत्र्यांनी प्रथमतः बैठक लावली आणि पॅनल डायरेक्ट ठेवले जाते तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकाश पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय, जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते, लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल। हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय, परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे। प्रिकास्ट पॅनल म्हणजे काय? प्रिकास्ट पॅनलचं काय असेल? तुम्हाला भेटणार आहे प्रिकास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड त्याच्यात आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण ते डायरेक्ट ट्रेलर मधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो। आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे आपण कंपनीच्या मालकांशी बोलणार आहात का? ते अजून देखील भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल। त्यांना यामध्ये लागेल जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत, इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकाश पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो। सर, आपण गोवा मार्गावरती कशा प्रकारे काम केलं आणि या ठिकाणी कसं काम केलं? भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योगमंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल। त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्डा पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी बघतोय। चाकणमधील आपण प्रश्न सोडवण्यासाठी आलोय। खड्ड्यांच्या मार्गावर नवीन पर्यायी रस्त्याचे बांधकाम या सगळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला। दरम्यान चाकणमधून कुठलाही उद्योजक हलणार नाही, बाहेर जाणार नाही, आपण त्यांच्याशी संवाद साधू असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहेत, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे, त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटरचे। सर, साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून? MIDC ला अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा, तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू होईल। अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सरकार। अरे आता तरी वापरतोय ना, ठीक आहे ना, ठीक आहे। तुम्ही आता पीएमआरडीचे 3 रस्ते सुद्धा रखडले गेले आहेत, ते जर 3 रस्ते झाले तर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल। चे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील, सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल, इथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत, त्यांना